नमस्कार, मी मनाली. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि पाहणार आहोत राज्यातल्या आणि देशभरातल्या बातम्या वेगवान स्वरूपात 25 मिनिटांमध्ये 50 बातम्यांचा आढावा. खासदार नरेश म्हस्के यांनी मोठा दावा केलाय. ठाण्याचे ठाकरे गटाचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत आमचं दार ठोठावत होते असा दावा त्यांनी केलाय. शिवसेनेच्या संपर्कात होते असा देखील दावा नरेश म्हस्के यांनी केलाय. शरद पवार सोलापूर दौऱ्यावर असून यावेळेस मराठा आंदोलकांनी शरद पवारांचा ताफा अडवला तर कुडुवाडी इथं ताफा अडवत जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. पवारांनी मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली. भाजप खासदार अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांनी एका कार्यक्रमामध्ये आरक्षणासाठी इतका वेळ का लागतोय असा जाब विचारला. तसंच आरक्षण वेळेत दिलं तर विधानसभेमध्ये तुमच्या सोबत नाही तर तुमच्या विरोधात असाही इशारा मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाण यांना दिलाय. सांगलीमध्ये ओबीसींच्या वतीनं महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार आहे. तर मेळाव्यामध्ये वडेट्टीवार, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे हे देखील उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या दिल्लीवारीवर एकनाथ शिंदेंनी खोचक टोला लगावलाय. उद्धव ठाकरे मातोश्री सोडून दिल्लीमध्ये लोटांगण घालायला गेलेत असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खास त्यांच्या शैलीमध्ये सुप्रिया सुळेंवर नाव न घेता मिश्किल टोला लगावलाय. माझी एक बहीण माझ्यापासून लांब गेलीये तर आमच्यात अंतर पडलंय म्हणून बाकीच्या बहिणींना जवळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा मिश्किल टोला अजितदादांनी लगावलाय. जयंत पाटलांनी अजितदादांवर टीका केली आहे. 9 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्यांना आधी कुणीच लाडकं वाटलं नाही का असा खोचक सवाल त्यांनी अजित पवारांना केलाय. मुंबईमधील माजी नगरसेवक, आमदार आणि खासदारांची आज दुपारी मातोश्रीवर बैठक पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. वर्ध्यामध्ये मोठी राजकीय घडामोड घडलेली असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं वर्ध्यातील विधानसभा मतदारसंघावर दावा केलाय. तर माजी आमदार सुरेश देशमुख यांनी मुलासाठी उमेदवारी मागितल्यानं मवियामध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. मवियाच्या सरकारमध्ये नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात होता. लोकशाहीमध्ये विरोध असू शकतो मात्र दोष नसताना तुरुंगात टाकत नाही असं वक्तव्य भाजपचे आमदार जयकुमार रावल यांनी केलंय. आणि यानंतर आपण थेट पुण्यामध्ये जाणार आहोत. या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं जोरदार स्वागत केलं जातंय. मनोज जरांगे पाटलांचं या पुण्यामध्ये जोरदार स्वागत करण्यात येते. आपण पाहता या ठिकाणी सगळे मराठा समाज बांधव मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी उभे आहेत आणि घोषणाबाजी सुद्धा केली जाते. तर पुष्पवृष्टी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपण थेट लाईव्ह दृश्य पाहतो. या ठिकाणी पुण्यामध्ये मनोज जरांगे पाटलांचं स्वागत केलं जातंय. एकीकडे शरद पवारांना सगळे मराठा बांधव जे आहेत ते प्रश्न करतायत की आपली मराठ्यांबद्दलची भूमिका स्पष्ट करा. आणि दुसरीकडे पुण्यामध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची रॅली आता दाखल झालेली आहे आणि या ठिकाणी पुण्यात जंगी स्वागत करण्यात येतानाची ही आपण दृश्य पाहतोय. आत्ताची पुण्यातली थेट लाईव्ह दृश्य आहेत. पुण्यामध्ये मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे. तर जेसीबी मधून हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जेसीबी मधून मनोज जरांगे पाटलांवर पुष्पवृष्टी केली जातीये. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत. आणि ही थेट लाईव्ह दृश्य आपण पुण्यातली पाहतोय. पुण्यामध्ये मनोज जरांगे पाटलांचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे. मराठा आरक्षणाला घेऊन मनोज जरांगे पाटलांची रॅली जी आहे ती आता पुण्यात दाखल झालेली आहे. हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि यानंतर पुन्हा एकदा बोलूयात 25 मिनिटांमध्ये 50 बातम्यांकडे.
कुटुंब 1 किंवा 2 वर थांबवायला शिका. नुसतं देवाची कृपा म्हणून कुटुंब वाढवू नका असा सल्ला अजितदादांनी लाडक्या बहिणींना दिला आणि त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ठाण्यामधील राड्यानंतर मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी मनसैनिकांना अटक होण्याची शक्यता आहे. जवळपास 30 मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसेनेने उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका करत लोटांगण करतानाचं जे बॅनर लावलं होतं ते बॅनर उभाटा गटानं काढलं. मात्र आता शिवसेनेनं तेच बॅनर ठाण्यामधल्या हरिनिवास सर्कल इथं पुन्हा लावलंय. ठाकरे गटाच्या 6 कार्यकर्त्यांवर ठाण्यामधील बॅनर काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर बॅनर काढून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. ठाकरेंच्या कारवर नारळ फेकणारे अब्दालीचे कार्यकर्ते होते. सुपाऱ्या घेऊन गोंधळ घालण्याचं काम सुरू आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. तर ठाण्यामधील राड्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समाचार घेतलाय. ठाण्यामधील राडा हा ऍक्शनला रिॲक्शन होती असं वक्तव्य त्यांनी केलंय. याची सुरुवात राज ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये झाली. मात्र ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं आंदोलन कुणालाच अपेक्षित नाही असं देखील ते म्हणाले. ठाण्यातलं वातावरण बदलतंय. 2 महिने थांबा मग ऍक्शनला रिॲक्शन काय असते ते विधानसभा निवडणुकीतून दाखवतोच असा इशारा संजय राऊत यांनी ठाण्यातील राड्यानंतर दिलाय. ठाण्यामधील मनसेच्या राड्यानंतर मनसेच्या शाखेबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला. राजकीय वातावरण तापलेलं असल्यानं खबरदारी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात होता. तर राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यामध्ये सुपाऱ्या टाकल्यानंतर आता त्याचे पडसाद उमटतायत. ज्यांनी सुरुवात केली त्यांना मनसैनिकांनी प्रत्युत्तर दिलंय असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय. तर मात्र स्वतः सुरुवात करायची आणि नंतर दुसऱ्याला दोष द्यायचा हे काही योग्य नाही असंही ते यावेळेस म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या कारवर चिखलफेक झाल्यानंतर नाना पटोले यांनी टीका केली आहे. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आणि नीतिमत्ता राहिलेली नाही. त्यातही मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात अशी घटना होत असेल तर ते अशोभनीय आहे आणि त्याचं कुणी समर्थन करू शकत नाही असंही वक्तव्य त्यांनी केलंय. मनसे कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री उद्धव ठाकरेंच्या कारवर शेण फेकलं होतं. मात्र ठाण्यामधील या राड्याचे पडसाद हे कोल्हापुरात पडताना दिसत आहेत. आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात मनसेच्या फलकाची तोडफोड केली आणि त्यामुळे कोल्हापुरात सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळतं. तर उबाटाच्या सुपारीला मनसैनिकांनी शेण आणि नारळ फेकून प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर राज ठाकरेंनी व्हिडिओ कॉलवर मनसैनिकांचं अभिनंदन केलंय. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यातच जल्लोष केलाय. सांगलीमधल्या कवठे महाकाळमध्ये शिवसेना नेते दिनकर पाटील यांच्या पुतण्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मात्र रिव्हॉल्व्हर लॉक झाल्यानं गोळीबाराचा प्रयत्न फसला आणि या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. विरारमधील अर्नाळा गावामध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळतोय. तर एका दिवसामध्ये तब्बल 25 ते 30 जणांचा या कुत्र्यांनी चावा घेतला आणि ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली. त्यामुळे आता पालिकेनं तात्काळ या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते. छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रॅव्हल्स कंपनीचे कर्मचारीच बसमधनं ड्रग्ज आणि नशेच्या गोळ्यांचं वाहतूक करत असल्याचा प्रकार समोर आला. मिठाईच्या बॉक्समधनं नशेच्या गोळ्या आणि ड्रग्ज तस्करी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटकही केली आहे. रायगड पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आले. पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलंय. तर परीक्षेला जाताना कानामध्ये इयरफोन आढळून देखील आलाय. विनापरवानगी मोटरमनच्या केबिनमध्ये प्रवेश करत रील्स करण्यात 2 तरुणांना चांगलंच महागात पडलंय. कसारा स्थानकामधील 2 तरुणांनी मोटरमनच्या केबिनमध्ये प्रवेश केल्यानं पोलिसांनी दोघांना अटक केली. बोरिवली रेल्वे पोलिसांनी एका मॉडेलला पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह अटक केली आहे. तर रेल्वे स्थानकावर तपासादरम्यान त्याच्याकडे 1 पिस्तूल आणि 14 काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. पुण्यामधल्या डेक्कन परिसरामध्ये पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडली आहे. तर अपघाती कारमधील तरुण दारूच्या नशेत असल्याचं या व्हिडिओमध्ये समोर आलं आणि त्यानंतर डेक्कर पोलिसांनी मद्यधुंद कार चालकाला ताब्यातही घेतलं. दरम्यान मद्यधुंद कार चालकानं स्वतःचं नाव अनिकेत वर्मा असं सांगितलंय. पिंपरी चिंचवड पालिकेमधल्या थेरगाव या रुग्णालयामधील पाण्याच्या टाकीमध्ये अळ्या आढळून आल्या. त्यामुळे आता रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
कर्नाटकामधील प्रमुख जलाशयांपैकी एक असलेल्या तुंगभद्रा धरणाजवळ मोठी दुर्घटना घडली आहे। धरणाच्या गेटची साखळी तुटल्यानं धरणामधून 35,000 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला। छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिन्या फुटल्यानंतर काल त्याची दुरुस्ती झाली आहे। दरम्यान जायकवाडीमध्ये पुन्हा मोठं लिकेज झाल्यामुळे शहरामध्ये पाण्यासाठी आरडाओरड सुरू झाली आहे आणि त्यामुळे आता 48 तासांपासून शहराचा पाणीपुरवठा हा बंद आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये डास निर्मूलन कागदावरच राहिल्याचं पाहायला मिळतं। शहरामध्ये दररोज 1000 डेंग्यू सदृश्य तर 10,000 हिवतापाचे रुग्ण आढळतात आणि शहरामधील जवळपास 25 वॉर्ड डेंजर झोनमध्ये आहेत आणि त्यामुळे आता दाट वस्ती असलेल्या भागात पालिकेनं औषध फवारणी करावी अशी मागणी केली जाते। गोंदिया शहरामध्ये ईडीची मोठी कारवाई करण्यात आली। छत्तीसनगरमधील धान घोटाळ्याचा संबंध असलेल्या संशयानं गोंदिया शहरामधील 2 दलालांची चौकशी करण्यात येते। त्यामुळे आता जिल्ह्यातील सर्व धान व्यापाऱ्यांसह दलालांचे धबे चांगलेच दणाणले। वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम अर्ध्यावर आलाय तरी 34,447 शेतकऱ्यांना खरीप पीक कर्जाची प्रतीक्षा आहे आणि त्यामुळे आता तात्काळ खरीप पीक कर्ज वाटप करावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। तर माळशेज घाटामधील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे। महामार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडल्यामुळे पर्यटकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय आणि त्यामुळे आता नागरिकांकडून रस्ता दुरुस्त करण्याची सुद्धा मागणी केली जाते। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या खोल समुद्रामधील मासेमारीला सुरुवात झाल्यानंतर आता श्रावणात माशांचे दर उतरलेत। 700 रुपयांना मिळणारा मोरी मासा हा आता केवळ 350 रुपयांना मिळत असल्यानं खवय्यांची चांगलीच चंगळ सुरू झाली आहे। मालवणमधील समुद्रकिनाऱ्यावर ग्राहकांची मासे खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळते। तर मका टोमॅटो पाठोपाठ आता चांदवड आणि देवळा भागामध्ये कोबी आणि कोथिंबिरीवर करपा आणि डावणी रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे आता महागडी औषधं फवारणी करून सुद्धा रोग आटोक्यात येत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। बीडमधील प्रसिद्ध असलेला रामेश्वर धबधबा प्रवाहित झालाय। 700 फुटावरून कोसळणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतोय। त्यामुळे वीकेंडच्या दिवशी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावामध्ये परतली आणि या पालखीसोबत लाखो भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। तर तब्बल 60 दिवसांचा आणि 700 किलोमीटरचा पायी प्रवास करून पालखीसह वारकरी स्वगृही परतले। संगमनेर तालुक्यामधल्या लोहारे गावाजवळ वाहनाच्या धडकेमध्ये हरणाचा मृत्यू झालाय। चाऱ्याच्या शोधात रस्ता ओलांडत असताना हा अपघात झालाय। वनविभागानं पंचनामा करून हरणावर अंत्यसंस्कार केले। तर हिरवड पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये कत्तलीसाठी नेणाऱ्या 8 गोवंशांची सुटका करण्यात आली आहे। यामध्ये 2 चारचाकी वाहनांसह 2 आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून एकूण 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पिंपरी चिंचवड शहरामधल्या साने चौक ते शिवरकर चौक दरम्यान काही अज्ञात चोरांनी दुकानामध्ये डल्ला मारला। जवळपास 10 दुकानांची शटर्स तोडून त्यांनी चोरी केली आहे। या प्रकरणी आता पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। जालन्यामध्ये गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केले। या प्रकरणी आता गुन्हा दाखल झालेला असून अधिकचा तपास सुरू आहे। वाशिम जिल्ह्यामधल्या मंगळुरपे पोलिसांनी नकली नोटा बनवणाऱ्या चौघांना जेरबंद केलं। त्यांच्याकडनं नोटा बनवण्याचं काम हे जवळपास 1,78,000चं साहित्य सुद्धा त्यांनी जप्त केलं। तर भंडारा जिल्ह्यामधल्या सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। मात्र मशीन न तुटल्यानं चोरांचा हा प्रयत्न फसला आणि या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। भंडारा जिल्ह्यामधल्या तुमसर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या रोंघा गावात वडिलांनाच मुलाची हत्या केली आहे। शेतजमिनीच्या वादामधून मुलाच्या मानेवर त्यांनी कुऱ्हाडीनं वार केलाय। या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला असून पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे। तर गोंदिया जिल्ह्यामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे आपत्ती व्यवस्थापनाची जनजागृती करण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी स्काउट गाईड, एनएसएस आणि होमगार्डच्या कॅन्डिडेट्सनं सहभाग घेतला। आणि या सगळ्या बातम्यांचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परततो। इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत।